जीवन एकाच वेळी साधे आणि गुंतागुंतीचे दोन्ही आहे. ते एकाच वेळी शांतता आणि क्रियाशीलता दोन्ही आहे. उदाहरणार्थ एक साधी गोष्ट घ्या. तुम्ही अन्न घेता, तुम्ही केळे किंवा सफरचंद खाता. फळाचा तुकडा खाणे आणि तो पचवणे खूप सोपे आहे, पण त्याच वेळी ती एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. जर तुम्ही पचनाच्या प्रक्रियेबद्दल फक्त ऐकले तर तुम्ही थक्क व्हाल. अरे देवा, किती काम! फक्त केळ्याचा एक तुकडा पचवण्यासाठी इतके कष्ट लागतात आणि कितीतरी गोष्टी घडत असतात. हे खूपच गुंतागुंतीचे आहे. त्याच वेळी ही सर्वात सोपी गोष्ट आहे. जीवन ही कार्यकारण भावाची एक अभिव्यक्ती, एक गतिमान अभिव्यक्ती आहे. तुम्ही कोणतीही विशिष्ट गोष्ट करता आणि त्याचा एक विशिष्ट परिणाम प्रभाव होतो. हे विश्व एका नियमाने चालते आणि तो नियम कार्यकारण भावाचा आहे. आणि भ्रम तिथेच निर्माण होतो जिथे तुमचा गोंधळ उडतो, जेव्हा तुम्हाला वाटते की परिणामावर तुमचा अधिकार आहे आणि तुम्ही त्याचे कारण विसरता. तुम्हाला वाटतंय की तुम्ही जास्त खाऊ शकता आणि पोट न दुखता राहू शकता. तुम्हाला वाटतं की तुम्ही हवे ते करू शकता, पण त्याचे परिणाम भोगावे लागणार नाही. इथेच आपली शांती भंग पावते, आपले मन अस्वस्थ होते, कारण आपल्याला कारणाकडे लक्ष न देता परिणाम बदलायचा असतो.